गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सो आजचं आपलं परत एकदा सेशन चालू झालेलं आहे. 12वं सेशन आहे आय थिंक. सो ह्याच्या आधीचे सर्व सेशन्स तुम्ही खूप छान अटेंड केले, खूप छान रिस्पॉन्स देत आहात. यानंतरसुद्धा आपण तसंच कंटिन्यू करूयात, ठीक आहे. सो थोडा पण वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या सेशनकडे वळूयात. ओके, पहिला प्रश्न बघून घ्या. सम्राट अकबरची कबर खालीलपैकी कुठे आहे? सांगा, सम्राट अकबरची कबर खालीलपैकी कुठे आहे असं विचारलंय आपल्याला. अजमेर, खुलताबाद, सिकंदरा यापैकी नाही. सांगा. लगेच तुम्हाला काउंटर प्रश्न असेल आजचा, ज्याचा तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देणार आहात. सो प्रत्येक प्रश्नाचं लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, सम्राट अकबरची कबर कुठे आहे? लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहा, ठीक आहे. कंटिन्युअसली तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये उत्तर हे देत चला. सांगा कुठे? सो सम्राट अकबरची कबर आहे सिकंदरा येथे, आग्रा, ठीक आहे, उत्तर प्रदेश, ठीक आहे. आग्रा येथील उत्तर प्रदेश. साईडला असं लिहून ठेवा. ठीक आहे. त्याचप्रमाणे पहिला काउंटर प्रश्न तुमच्यासाठी, ठीक आहे. ह्याचं लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जो औरंगजेब बादशाह आहे त्याची कबर कुठे, ह्याचा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर सांगायचा आहे. लाईव्ह चॅटमध्ये सांगा किंवा साध्या आपल्या नॉर्मल कमेंट्समध्ये सांगा. आपलं सेशन झाल्याच्या नंतर ह्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत. औरंगजेबाची कबर कुठे आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहिला काउंटर प्रश्न तुमच्यासाठी हा असेल. नेक्स्ट प्रश्न बघा. कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे डॅश या राज्यात आहेत? कोलेरो आणि पुलिकत, ठीक आहे, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यापैकी नाही. सांगा सरोवरे. सरोवरांवरती प्रश्न येतो. सांगा पटपट. कोलेरू आणि पुलिकत कुठे आहेत? सांगा पटकन. कोलेरू आणि पुलिकत. जो कोलेरू आहे ते कृष्णा आणि गोदावरी नदीच्या डेल्टा प्रदेशात येतो. साईडला माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. कृष्णा आणि गोदावरी नदीच्या डेल्टा प्रदेशात येतो, ठीक आहे. सांगा पटपट. याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला राज्य विचारलेलं आहे, ऑप्शन्समध्ये राज्य दिलेले आहेत. सांगा पुलिकत कुठे आहे? पटपट याचं लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. पुलिकत सरोवर आपल्याला विचारलेलं आहे. सांगा याचा आन्सर काय आहे? सांगा पटपट. जे पुलिकत आहे ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या सीमेवरती विस्तारलेलं आहे. समजा, ठीक आहे, आंध्र प्रदेश व तामिळनाडू, ठीक आहे, यांच्या सीमेवरती आहे, ठीक आहे. पण ते जास्त प्रमाणात कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. म्हणून आपण त्याला काय करेक्ट आन्सर काय म्हणू? आंध्र प्रदेश म्हणू, ठीक आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा ते थोड्या प्रमाणात येतं, पण त्याचा जो बहुतांश भाग आहे तो आंध्र प्रदेशमध्ये येतो. त्याच्यामुळे कोलेरो आणि पुलिकत ही जी दोन सरोवरे आहेत ते कोणत्या राज्यात येतात? आंध्र प्रदेशमध्ये येतात, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. मिनिकाय हा टापू कोणत्या समुद्रात आहे? लगेच ह्याच्यावरती पण काउंटर प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला, ज्याचं आन्सर तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये द्यायचं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मिनिकाय हा टापू किंवा मिनिकाय बेट किंवा मिनिकॉय आयलँड कशामध्ये, कोणत्या समुद्रामध्ये येतं? सांगा. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र आणि बंगालची खाडी. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर सांगत चला, ठीक आहे. हे जो काही मिनिकाय टापू आहे हा लक्षद्वीप समूहात येतो, ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. लक्षद्वीप समूहात हा येतो, ठीक आहे. त्याचप्रमाणे हा कोणत्या समुद्रात येतो? समुद्राचा भाग आहे तर तो आहे अरबी समुद्राचा भाग आहे तो, ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे?
अरबी समुद्र. त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार बेटे कुठे आहेत, हा तुम्हाला दुसरा काउंटर प्रश्न. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला माझ्या सोबत सोबत. अंदमान व निकोबार बेटे, ह्याचं आन्सर तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? सांगायचं आन्सर लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. एक्झिक्युटिव्ह हेड आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगा. राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर देत चला. सांगा कोण असतो? घटक राज्याचा जो काही कार्यकारी प्रमुख आहे तो कोण असतो? हा राज्याचा नाममात्र किंवा आपण संवैधानिक कार्यकारी प्रमुख म्हणूयात, जो की कोण असतो? घटक राज्याचा राज्यपाल असतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्य सरकारचा जर कार्यकारी प्रमुख विचारलं तर याचा आन्सर काय द्याल? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. जर तुम्हाला विचारलं की राज्य सरकारचा वास्तविक कार्यकारी प्रमुख, सांगा. साईडला नोट डाऊन पण करत चला. राज्य सरकारचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? बराच वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही उत्तर देत चला. कोण असतो? सांगा, उत्तर द्यायचं. उत्तर काय आहे? राष्ट्रपती आहेत का? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोण आहेत? सो जे मुख्यमंत्री असतात ते राज्य सरकारचा वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात. आणि हे जे आहेत ते नाममात्र आहेत किंवा संवैधानिक असं म्हणूयात ना. ठीक आहे, राज्याचं जर नाममात्र किंवा जर संवैधानिक जर फक्त नॉर्मल विचारलं की राज्य सरकारचा जर नाममात्र किंवा संवैधानिक कार्यकारी प्रमुख कोण आहे तर राज्यपाल आहे. पण राज्य सरकारचा वास्तविक कार्यकारी प्रमुख जर कोणी असेल तर ते कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? आपल्याला जिल्हा परिषदचा विचारलेला नाहीये, त्याच्यामुळे लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देताना जरा प्रश्न बघून द्या. आपल्याला काय विचारलेला आहे? जिल्हा परिषद अध्यक्षांचा जो काही कार्यकाळ आहे तो आपल्याला विचारलेला आहे. सांगायचा आन्सर पटपट. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटते तुम्हाला? 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष? सांगा पटपट. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्या. सांगा, ह्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ विचारलेला आहे आपला. सो जो काही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आहे, साईडला नोट डाऊन करत चला पटपट. ठीक आहे, साईडला मी शॉर्टकट लिहिते. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये इंटरॅक्टिव्ह राहा. सांगा कधीचा आहे? 1961 च्या अंतर्गत जे काही कलम किती आहे? 43 याच्या अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ जो काही आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदचे जे काही अध्यक्ष आहेत व उपाध्यक्ष पण धरूया. ठीक आहे, यांचा जो काही कार्यकाळ असतो तो किती वर्षाचा असतो? 2 वर्ष 6 महिने. ठीक आहे, म्हणजे एकंदरीतच काय तर 2.5 वर्षांचा त्यांचा काय असतो? कार्यकाळ असतो. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. 2.5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असतो. जर आपल्याला फक्त जिल्हा परिषदेचा कार्यकाळ विचारला तर तो किती असतो? 5 वर्ष. फक्त जिल्हा परिषदेचा कार्यकाळ. आणि जर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष किंवा याच्याबद्दल विचारलं तर ते किती असतो?
2.5 वर्षांचा तो कार्यकाळ असतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना. सांगा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्या. पटपट पटपट असं उत्तर सांगत चला. ठीक आहे. सांगा याचा आन्सर काय आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. सांगा ह्याचं लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्या. तोपर्यंत मी साईडला जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती नोट डाऊन करते. सांगा पटपट. आणि हे 4 कृषी विद्यापीठ कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला गेस करायचे आहेत. ठीक आहे. सांगा ह्याचा आन्सर काय आहे. आता पहिला आपण वसंतराव नाईक तिथे लिहिलेलं आहे म्हणून मी शॉर्टकट लिहिते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ VNMKV कुठे आहे सांगा. तर हे आहे आपल्या परभणीमध्ये. ओके. परभणी जिल्ह्यामध्ये हे आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे म्हणजेच आमच्याच जिल्ह्यात आहे हे. त्याचप्रमाणे अजून 4 आहेत. बाकी कोणता आहे? PDKV ज्याच्यामध्ये भरपूर जणांची ॲग्रिकल्चरची डिग्री झालेली आहे. ज्या युनिव्हर्सिटीतून ते पास आउट आहेत ती कोणती आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. साईडला नोट डाऊन करत चला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सांगा कुठे आहे. PDKV भरपूर जणांची डिग्री झाली असेल या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून. सांगा PDKV कुठे आहे? अकोला. ठीक आहे. विदर्भात येतं हे. नेक्स्ट सांगा पटपट. पुढचं कोणतं आहे सांगा. बाकीचे कृषी विद्यापीठ लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. शॉर्टकट टाका. एवढं मोठं जर टाकणं होत नसेल तर असं शॉर्ट फॉर्म मध्ये सुद्धा टाकू शकता. एक आहे राहुरीला, एक आहे दापोलीला. ठीक आहे. आता हे 2 बाकी आहेत ते सांगायचे तुम्हाला. सांगा राहुरीला कोणता आहे? राहुरीला कोणता आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ. लिहा साईडला माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे? हे राहुरीला. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून एक आहे. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे की कुठे आहे? दापोलीला आहे. ठीक आहे. लिहा साईडला. डॉक्टर बाळासाहेब किंवा बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे हे सांगा. आता सांगितलं कुठे आहे हे? दापोलीला. ठीक आहे. ठीक आहे. हे 4 साईडला नोट डाऊन करत चला. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती प्रश्न येत असतो. 4ही महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे कृषी विद्यापीठ आहेत. ठीक आहे. थोडा आपण वेगळ्या रंगाने ह्याला असं बॉक्समध्ये देऊयात म्हणजे थोडं मिक्सिंग वाटत नाही सगळं एकाच पेननं. ठीक आहे. ही जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती साईडला नोट डाऊन करत चला मग. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. यापैकी बीड जिल्ह्यातील तालुका कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. बीड जिल्ह्यातील तालुके, जिल्हे आणि त्याच्यातले तालुके याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो आणि ह्याच्यावर प्रश्न येतच असतो. ठीक आहे. सांगा आता बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत हे आधी सांगा मला लाईव्ह चॅटमध्ये की बीड जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत. सांगायचं आधी आन्सर द्यायचा प्रयत्न करा की बीड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत. सांगा पटपट. बीड जिल्ह्यामध्ये टोटल आहेत 11 तालुके. ठीक आहे. आता ते 11 तालुके कोणते हे आपल्याला 1 बाय 1 पाहायचं आहे. सांगा आता.
आधी 7. ठीक आहे, सांगा पटपट सांगायचा प्रयत्न करा. बीड जिल्ह्यातला फेमस तालुका पहिला कोणता आहे? आपला गेवराई. ठीक आहे, बीड मध्येच अजून काय येतं सांगा? बीड, माजलगाव. ठीक आहे, अजून बाकीचे जे तालुके आहेत बीड जिल्ह्यातले सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये प्रत्येक बीड जिल्ह्यातला प्रत्येक तालुका जर तुम्हाला कोणता माहिती असेल तर ते लाईव्ह चॅट मध्ये तुम्ही टाकत चला. सांगा अजून कोणते जिल्हे आहेत आपले, अजून कोणते तालुके आहेत सांगा. बीड जिल्ह्यातले तालुके सांगत चला. बीड जिल्ह्यामध्ये बीड सुद्धा हा एक काय आहे? तालुका पण आहे. तालुका पण आहे आणि जिल्हा पण आहे. ठीक आहे, सांगा अजून सांगत चला. तिथे परळी वैजनाथ आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? परळी. त्याचप्रमाणे अजून काय आहे सांगा पटपट, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला करेक्ट आन्सर्स. वडवणी असं आपण त्याला म्हणू, वडवणी हा सुद्धा आहे. त्याचप्रमाणे केज आहे, आष्टी आहे. ओके, सांगा अजून सांगा, अजून सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. सांगा शिरूर आहे, अंबाजोगाई आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे पाटोदा आहे. ठीक आहे, आणि अजून एक आहे जे की आपल्या ऑप्शन मध्ये आहे. सांगा पटपट सांगा, आता तरी सांगा कडे कोणता आहे? बीड जिल्ह्यातला तालुका आपलं करेक्ट आन्सर आहे आणि एकच जिल्हा राहिला आणि तो पण ह्या ऑप्शन मध्ये आहे. उदगीर, नळदुर्ग, धारूर, कळंब. सांगा उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सो जो 11वा जिल्हा आहे तो कोणता आहे? धारूर. ठीक आहे, आणि आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3. सांगा बाकीचे मग कोणत्या जिल्ह्यात येतात? नळदुर्ग कुठे येतो सांगा? नळदुर्ग, कळंब हे एकाच जिल्ह्यात येतात. सांगा पटपट कोणत्या जिल्ह्यात येतात? जे उदगीर आहे ते लातूर मध्ये येतं. ठीक आहे, आपण ह्याला एक वेगळ्या रंगाने बॉक्स करूयात. 11 आपले जे काही तालुके आहेत ते. ठीक आहे, ते इकडे आहेत. उदगीर कोणत्या जिल्ह्यात येतो? उदगीर लातूर मध्ये येतं. आणि जे नळदुर्ग आणि कळंब आहे हे कुठे येतात? धाराशिव मध्ये येतात. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या क्वेश्चन सॉल्विंग सोबतच तुमच्या नोट्स सुद्धा तयार होत आहे तिथं. चला साईडला नोट डाऊन करत चला. नेक्स्ट प्रश्न बघा, वेरूळ आणि अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप सोपा प्रश्न आहे. ऑलमोस्ट आपल्या भरपूर जणांनी पाहिलं तर असेल, पाहिलं नसलं तरी पण ऐकलं असेल, आणि हा प्रश्न खूप वेळेस येऊन गेलेला आहे. खूप इझी प्रश्न आहे. सांगा वेरूळ आणि अजिंठा लेणी याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. उत्तर द्या. वेरूळ आणि अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड, उस्मानाबाद, लातूर आणि औरंगाबाद. सांगा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, सो जे वेरूळ आणि अजिंठा लेणी आहेत त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, ज्याचं जुनं नाव काय होतं? औरंगाबाद, आणि आता सध्याचं नाव काय झालेलं आहे? छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात. बीड शहराला पाणी पुरवठा करणारे धरण कोणते? बीड बद्दल दुसरा प्रश्न आलेला आहे. कुंडलिक, वान, खजाना, बावडी. बावडी म्हणजे हे काय मला म्हणजे असं बीड धरण नाहीये, हे एक बावडी किंवा विहीर आहे. तर हे ऑप्शन इथंच कट होतं. आणि बिंदुसरा. सांगा बीडमध्ये राहणारे किंवा बीड जिल्ह्याबद्दल माहिती असणाऱ्याचा करेक्ट आन्सर देऊ शकतात. सांगा पटपट. बीड साईडकडचे लोक सांगू शकतात, आणि ज्यांना पूर्ण धरण हे म्हणजे आपलं पूर्ण जे काही भूगोलाशी संबंधित आहे, धरणे, सरोवर हे माहिती असेल तर ते सुद्धा सांगू शकतात. सांगा बीड शहराला पाणी पुरवठा करणारे धरण सांगायचं आहे. सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर सांगत चला. बीड जे शहर आहे त्याला पाणी पुरवठा करणारे धरण कोणते आहे?
जे काही बीड शहरातील जुना भाग आहे त्या जुन्या भागाला पाणी पुरवठा करणारं धरण आहे बिंदुसरा धरण. ठीक आहे, आता ह्याच्यात मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय देऊ. ठीक आहे, सो जे काही आहे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं बीडचे 11 जिल्हे 11 तालुके. ठीक आहे, सो आपल्याला काय आहे बिंदुसरा हे धरण आहे जे की बीड जिल्ह्यातील जे ग्रामीण किंवा जुना भाग आहे जिथे जुनी वस्ती आहे तिथे ते पाणी पुरवठा करत असतं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, संसदेत नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत झाला. नागरिकत्वाचा कायदा संसदेमध्ये केव्हा पारित झाला सांगा पटपट. 1950, 1951, 1955 आणि 1958. 1958 सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. नागरिकत्व अधिनियम असा आपल्याला नागरिकत्वाचा कायदा म्हणजे ते सांगा. संसदेमध्ये नागरिकत्वाचा कायदा केव्हा लागू झाला. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सो जे आपलं भारतीय राज्यघटना आहे ती कधी लागू झाली सांगा पटपट. भारतीय राज्यघटना जी आहे ती लागू झाली 1950 ला. ओके, 1950 ला लागू झाली आणि याच्यामध्ये ज्या काही नागरिकत्वाच्या संबंधित ज्या काही प्राथमिक तरतुदी होत्या नागरिकत्वाच्या बाबत त्या प्राथमिक तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये होत्या. पण स्पेशल म्हणजे स्वतंत्र नागरिकत्वाचा अधिनियम, स्वतंत्र नागरिकत्व अधिनियम कधी आला सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. तो कधी आला 1955 ला. ठीक आहे, प्रारंभिक ज्या काही प्राथमिक तरतुदी होत्या बेसिक तरतुदी होत्या त्या भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद होत्या. 1950 मध्ये जो काही आपली भारतीय राज्यघटना लागू झाली याच्यामध्ये ज्या काही नागरिकत्व संबंधित ज्या काही सुरुवातीच्या काही तरतुदी होत्या बेसिक त्या सर्व ह्याच्यामध्ये नमूद आहेत. पण जे स्वतंत्र नागरिकत्वाच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या कशामध्ये आल्या नंतर नागरिकत्व अधिनियम 1955 ला पारित झाला आणि तेव्हाच तो काय झाला संमत झाला होता. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये स्पेशल स्वतंत्र नागरिकत्वाच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, बांगलादेश भारतातील कोणत्या राज्याची बांगलादेशला भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागून नाही असं विचारलंय. नाही. ठीक आहे, बांगलादेशला आपल्याला सांगायचं आहे भारतातल्या कोणत्या राज्याची सीमा लागून नाहीये सांगा. लाईव्ह चॅट मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा काय वाटतं याचं उत्तर. चला बांगलादेशला आधी आपण इकडे साईडला लागून असलेल्या सीमा लिहून घेऊया. ठीक आहे, आता लागून असलेल्या सीमापैकी सर्वात पहिले आपण लिहूयात आसाम, नंतर काय लिहूयात मेघालय, सांगा नंतर अजून कोणते आहेत. त्रिपुरा, सांगा अजून एक आहे. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर द्यायचा प्रयत्न करा. अजून एक आहे वेस्ट बेंगाल किंवा वेस्ट बंगाल. ठीक आहे, सो या चारीचे आहेत. मग आपला कोणता नाहीये तर सिक्कीमला लागून नाहीये. बांगलादेशला सिक्कीमची सीमा लागून नाहीये तर कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि वेस्ट बंगालच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. ठीक आहे, इथे इथे साईडला लिहून ठेवा लागून असलेली काय लागून असलेली सीमा. परत कन्फ्युजन नको व्हायचं. ठीक आहे, साईडला नोट्स बनवत चलत असाल अशी मी आशा करते. लागून असलेल्या सीमा. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा, नवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणून खालीलपैकी पर्यायांपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जातो. नवीकरणीय ऊर्जा, बायोफ्युएल, बायोडिझेल याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. वनस्पतीजन्य नवीकरणीय ऊर्जा स्रोत आपल्याला ओळखायचा आहे. नागचंपा, सर्पगंधा, सोनचाफा आणि गुळवेल. ठीक आहे,
जे सर्पगंधा आहे ती एक औषधी वनस्पती आहे, स्पेसिफिकली कशासाठी, ब्लड प्रेशरसाठी ही एक युजफुल आहे, ठीक आहे, सर्पगंधा. जे सोनचाफा आहे ते एक फुलझाड आहे, ठीक आहे, बेसिकली हे तर फुलझाड आहे, ओके. आणि जे गुळवेल आहे ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे, स्पेसिफिकली कशासाठी, इम्युनिटीसाठी, ठीक आहे. आता पहिले मला ह्याचं उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगते की नवीकरणीय ऊर्जा स्रोत मध्ये मुख्यतः काय केलं जातं. काही झाडांच्या ज्या बिया असतात त्या बियांमधून तेल काढून त्याच्यामधून काय केलं जातं, तर जे काही बायोफ्युएल आणि बायोडिझेल जे आहे ते तयार केलं जातं, ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आता एकच ऑप्शन राहिलेला आहे, सो करेक्ट आन्सर काय आहे, नागचंपा, ओके. ही काय करते, ही वनस्पती ऊर्जा व त्याच्या जे काही सुगंधित तेल आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. नवीकरणीय ऊर्जा, बायोफ्युएल आणि बायोडिझेल. तुम्हाला याचा आन्सर म्हणजे उत्तर सांगितलं मी, उत्तर सांगितलं, पण ह्याचा अर्थ काय होतो की काही काही वनस्पती अशा असतात त्यांचे जे बिया असतात त्यांच्यामधून आपण काय करतो, बियांमधून तेल काढून एक बायोफ्युएल किंवा बायोडिझेल तयार करू शकतो. त्याचप्रमाणे जी नागचंपा वनस्पती आहे त्याच्यामधून आपण काय करू शकतो, ऊर्जा तर तयार करू शकतो, त्याचप्रमाणे सुगंधी तेल सुद्धा ह्याच्यातून आपल्याला मिळतं, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल हे कोणत्या शहरात आहे. अलाहाबाद, रायपूर, भोपाळ, नागपूर. भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 माईल कोणत्या शहरात आहे. 0 माईल, पहिले तर 0 माईल म्हणजे काय हे सांगा मला. जे काही भारताचं भौगोलिक स्थान आहे त्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून 0 माईलला वापरलं जायचं. जे काही ब्रिटिश काळात आपल्याला जे काही सर्व अंतर मोजण्यासाठी हा बिंदू काय होता, 0 माइलस्टोन वापरला जायचा, ठीक आहे. सांगायचं, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे, नागपूर, ओके. 0 माईल ब्रिटिश काळामध्ये काय करायचे, ब्रिटिश काळामध्ये सर्व अंतर जर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी मधला एक बिंदू म्हणून काय करायचं, 0 माइलस्टोनचा वापर केला जायचा, ठीक आहे. त्याचा संदर्भ वापरला जातो. त्याचप्रमाणे हे कुठे आहे, नागपूर या शहरात आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य, सोलापूर जिल्ह्यात कोणतं अभयारण्य आहे हेचं नाव सांगा आधी मला. ग्रेट इंडियन बस्टर्ड सँक्च्युरी, साईडला लिहून ठेवा. ग्रेट इंडियन बस्टर्ड सँक्च्युरी, सोलापूर. आता याच्या नावातच आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड, ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा, ज्याला आपण काय म्हणतो, व्याघ्र प्रकल्प, मोर, गवा, माळढोक. सांगा, हे सर्वच येतात, पण एकदम फेमस कशासाठी. आता ह्या अभयारण्यामध्ये ह्या सर्व येतात, ठीक आहे. व्याघ्र प्रकल्प असेल, मोर असेल, गवा असेल, माळढोक असेल, सर्व येतं, पण तो बेसिकली प्रसिद्ध कशासाठी आहे, तर तो प्रसिद्ध आहे माळढोक या प्राण्यासाठी, ठीक आहे. माळढोकसाठी ते प्रसिद्ध आहे, जे की काय आहे, एकदम अत्यंत दुर्मिळ असा प्राणी आहे, ठीक आहे. सॉरी, अत्यंत दुर्मिळ हा काय आहे, पक्षी आहे. हा सोलापूर मधल्या कुठल्या नान्नज या परिसरात आढळतो. साईडला नोट डाऊन करत चला. नान्नज परिसरातील सोलापूर मधील, ठीक आहे. माळढोक पक्षी जो की अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे तो इथे सापडतो. जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो. जागतिक ग्राहक दिन आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, 24 डिसेंबर, 15 मार्च, 22 एप्रिल, 25 जानेवारी. सांगायचा प्रयत्न करा. जागतिक ग्राहक दिन, वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे आपल्याला विचारलेला आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये प्रश्न उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हा का साजरा केला जातो हे पण सांगा. जे काही ग्राहक हक्कांचे संरक्षण
आणि जागरूकता वाढवण्यासाठी साईडला लिहून घ्यायचं उद्दिष्ट ग्राहक हक्कांचे संरक्षण, ठीक आहे, व जागरूकता वाढवण्यासाठी जगभरात हा काय केला जातो, साजरा केला जातो. सांगा कधी, सांगायचा प्रयत्न करा. ला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत केनेडी यांनी जी काही ग्राहकांबद्दलचे ग्राहक हक्क, जे काही ग्राहक आहेत यांच्याबद्दल ग्राहक ही संकल्पना त्यांनी मांडली होती, ठीक आहे. तेव्हापासून हे काय झालं, हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरती साजरा केला गेला. कधी, 1962. साईडला नोट डाऊन करत चला माझ्यासोबत सोबत. जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ठीक आहे, कोण, केनेडी. ओके, सांगायचा प्रयत्न करा. जॉन एफ केनेडी असं आपण त्यांना म्हणतो. यांनी ग्राहक ही संकल्पना मांडली आणि त्याच्यानंतर हे जागतिक स्तरावरती काय झालं, हा जागतिक स्तरावरती हा दिवस मान्य केला गेला. आणि हा दिवस कधी साजरा केला जातो तर 15 मार्च रोजी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावरती साजरा केला जातो, जगभरात साजरा केला जातो. आणि याच्या मागचं मेन उद्दिष्ट काय आहे, ग्राहक हक्कांचं संरक्षण करणे व जागरूकता वाढवणे, ठीक आहे. वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे. ओके, आता नेक्स्ट प्रश्न बघूयात. सांगा, गहू या पिकावर तांबेरा रोग कशामुळे पडतो. हा रोग पडला तर त्याच्या जे काही गहू हे पीक आहे त्याच्या पानांवरती किंवा देठांवरती तपकिरी रंगाचे असे डॉट्स येतात आणि त्याच्यामुळे जे काही उत्पादन आहे ते घट होते त्या उत्पादनामध्ये, जर हा तांबेरी रोग जर पडला तर, ठीक आहे. सो गहू ह्या पिकावर जो तांबेरी रोग आहे, तो तांबेरा रोग आहे, हा कशामुळे पडतो, बुरशी, रोगजंतू, सूक्ष्म रोगजंतू, सूर्यप्रकाश. सांगा, शेतीबद्दल एवढी माहिती तर पाहिजेच. आपल्या सायन्समध्ये प्रत्येक वनस्पतीवर कोणता आजार कशामुळे होतो, परत मानवावरती कोणता आजार कशामुळे होतो, याच्याबद्दल भरपूर म्हणजे पूर्ण डिटेल माहिती आहे. आता कोणाला किती माहिती आहे हे लाईव्ह चॅटमध्ये कळेल. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चुकलं तर चुकू द्या, पण उत्तर द्यायचा तर प्रयत्न करा, ठीक आहे. सो जो हे गहू पीक आहे याच्यावरती हा तांबेरा रोग, हा पुकनिशिया याच्यामुळे होतो, ठीक आहे. साईडला लिहून घ्या. हे जरा सायन्सचे नाव जरा डिफिकल्टच असतात. आणि हे काय आहे, एक फंगस आहे, बुरशी आहे, ठीक आहे. फंगल डिसीज आहे हा प्लांट्सचा, ठीक आहे. आता याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं उत्पादनात घट होते. का होते, कारण की त्याच्या ज्या काही पानं आहेत, त्यांच्या जे पानं म्हणजे झाडाचे पानं देठ आहेत त्याच्यावरती काय होतं, जर तपकिरी रंगाचं काय होतं, लालसर रंगाचे काय होतात, ठिपके असे पडतात, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या गव्हाच्या उत्पादनावरती सुद्धा घट होते. सो ठीक आहे, हे कशामुळे होतो, हा एक फंगल डिसीज आहे, बुरशीमुळे तो रोग होत असतो, ठीक आहे. आणि पुकनिशिया हे त्याचं नाव आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, येमेन देशाचे चलन कोणते आहे. सांगा, रियाल, शिलिंग, काचा आणि डॉलर. डॉलर तर अमेरिका फेमस आहे आपलं, ठीक आहे. बाकी सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. सांगा, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. येमेन देशाचे चलन सांगा. काचा, काचा हे कशाचं आहे सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हे म्यानमारचं आहे, ठीक आहे. सांगा सांगा, येमेन देशाचं सांगायचा प्रयत्न करा. मी एक एक सांगत आहे, ठीक आहे. शिलिंग आणि रियाल याच्यापैकी आपल्याला येमेन देशाचं चलन विचारलेलं आहे. सांगा, भारताचं चलन काय आहे बरं, सांगा बरं. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारताचं चलन काय आहे, रुपया. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये सांगा, नाही तर कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आता भारताबद्दल तर एवढी माहिती पाहिजे ना, आपण भारतात राहतो, ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा, चालते. शिलिंग कशाचं आहे सांगा. शिलिंग आणि रियाल सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे काही शिलिंग आहे ते केनिया किंवा युगांडा, ठीक आहे.
या देशांचे चलन आहे ते. ओके, मग आता राहिला कोणता आपला ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 काय? रियाल. हे कशाचं आहे? येमेन देशाचं चलन आहे. ठीक आहे, सो आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. हे साईडला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, नोट डाऊन करा ही सगळी इन्फॉर्मेशन. काउंटर क्वेश्चन्सचे आन्सर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये देत चला. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न झाले. आजचे प्रश्न झाले तर आपण रिव्हिजन करणार आहोत. रिव्हिजन करताना मी तरी सांगायले की तुम्ही लेक्चर लिव्ह करायचं नाहीये, रिव्हिजन सुद्धा करायचं आहे. परत तुम्ही लेक्चर बघाल, नोट्स कराल, क्वेश्चन मनाने सॉल्व्ह करा. किती सांगितलं तरी कराल का नाही याची काय शाश्वती आहे. सो ठीक आहे, जोपर्यंत लेक्चर आहे तोपर्यंत परत एकदा रिव्हिजन करून घेऊ. ठीक आहे, तेवढंच तुमचं काय होईल, रिव्हिजन होईल. क्वेश्चनवरून परत एकदा नजर टाकणं होईल. आपले जे काही आहे ते प्रश्न परत एकदा रिव्हाइज करून घेऊयात एकदा. ठीक आहे, आणि नंतर सेशन झाल्याच्या नंतर हे प्रश्न स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला किती प्रमाणात लक्षात राहिलेलं आहे. तुमची मेमरी जर तुम्हाला चेक करायची असेल तर हे सेशन झाल्यावर परत हेच प्रश्न सॉल्व्ह करून बघा, सॉल्व्ह होतात की नाही. सम्राट अकबरची कबर कुठे आहे? तर ती कुठे आहे? सिकंदरा येथे आहे. काउंटर क्वेश्चन होता तुम्हाला, औरंगजेबाची कुठे आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट आहे कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? तर आंध्र प्रदेश राज्यावरती आहेत. कृष्णा आणि नदीच्या डेल्टा प्रदेशावरती कोणतं सरोवर आहे? कोलेरू हे सरोवर आहे. आणि त्याचप्रमाणे जे पुलिकत आहे ते कुठे आहे? आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या सीमेवरती आहे, पण त्याचा बहुतांश भाग हा आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे नेक्स्ट काय होता? मिनिकॉय हा टापू कोणत्या समुद्रात आहे? तर अरबी समुद्र आणि लक्षद्वीप समूहात तो येतो. त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार बेटे कुठे आहेत? हे तुम्हाला काउंटर क्वेश्चन आहे सेकंड. ठीक आहे, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी किंवा संविधानिक किंवा नाममात्र प्रमुख हे राज्यपाल असतात. त्याचप्रमाणे राज्य सरकारचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर मुख्यमंत्री असतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर त्यांचा कार्यकाळ असतो 2.5 वर्षांचा. आणि फक्त जिल्हा परिषदेचा कार्यकाळ विचारला तर तो असतो 5 वर्षाचा. ठीक आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती असतो? 2 वर्ष 6 महिने, म्हणजेच काय जवळजवळ 2.5 वर्षे. ठीक आहे, आता 4 महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ आहेत. परीक्षेत आपल्याला पहिल्यांदा परभणीचं विचारलेलं आहे, पण आपल्याला आता परभणीचं विचारलेलं आहे आणि बाकी 4ही एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, पंजाबराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे परभणीमध्ये. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे अकोला. त्याचप्रमाणे जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे ते आहे राहुरीला. आणि चौथं जे आहे आपलं काय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे? दापोलीला. बीड जिल्ह्यातला तालुका ओळखायचा कोणता होता? धारूर. बाकीचा जो पहिला तालुका आहे उदगीर तो आहे लातूरला. नळदुर्ग आणि कळंब हे येतात धाराशिवमध्ये. त्याचं पहिलं नाव काय होतं? उस्मानाबाद होतं. त्याचं नंतर नाव बदलून काय झाले? धाराशिव झाले. तर ते 11 जिल्हे कोणते आहेत? गेवराई, माजलगाव, केज, पाटोदा. ठीक आहे, बीड, परळी, वडवणी, आष्टी, अंबाजोगाई आणि धारूर. ठीक आहे, शिरूर एक. ठीक आहे, हे 11 जिल्हे येतात, 11 तालुके येतात बीड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर येथे ती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बीड शहराला पाणी पुरवठा करणारे धरण कोणते आहे? तर ते आहे बिंदुसरा. नेक्स्ट कोणता आहे? नागरिकत्वाचा कायदा कधी संमत केला गेला? नागरिकत्व अधिनियम कधी आला होता? 1955 ला. ठीक आहे, बांगलादेशला लागून कोणत्या राज्याची सीमा नाही? तर ती नाही आहे सिक्कीमची. आणि लागून असलेल्या सीमा कोणत्या आहेत? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, नवीकरणीय ऊर्जा स्रोत वनस्पतीजन्य बायोफ्युल कोणता आहे? नागचंपा आहे. आणि इतर काही माहिती असले तर कमेंटमध्ये सांगत चला. ठीक आहे, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारं जे 0 माईल आहे ते कोणत्या शहरात आहे? तर ते नागपूर शहरात आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे दुर्मिळ पक्षी माळढोकसाठी ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहक हक्काचे संरक्षण आणि त्याच्याबद्दल जी काही जागरूकता आहे ती या दिवसाचं महत्त्व आहे. ठीक आहे, ग्राहक हक्कांबद्दल आपल्याला काय करायचं आहे? संरक्षण करायचं आहे आणि त्याच्या प्रति जागरूकता वाढवायची आहे. गहू पिकावर तांबेरा रोग कशामुळे होतो? तर पक्निशिया नावाच्या फंगसमुळे होतो. हा एक काय आहे? बुरशीजन्य रोग आहे.
येमेन देशाचे चलन कोणते आहे? तर येमेन देशाचे चलन आहे रियाल. त्याचप्रमाणे शिलिंगचं चलन कोणतं आहे? केनिया, युगांडा. शिलिंग हे चलन कोणतं आहे? तर केनिया आणि युगांडाचं आहे. डॉलर अमेरिका आणि इतर काही देशांचं आहे. त्याचप्रमाणे काचा हे म्यानमारचं आहे. सो आजचे आपले क्वेश्चन्स रिवाईज करून झालेले आहेत. तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक जे काही ह्याचे नोटिफिकेशन्स आहेत लेक्चर्सचे ते ऑन करून ठेवा. कन्सिस्टन्सी ठेवा, अभ्यास करत चला, ठीक आहे. आणि सेशन आवडला असेल तर तुम्ही या सेशनला लाईक करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. अभ्यास करत राहा. तोपर्यंत भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.